नमस्कार सर्वांना। आनंदी होम केअर मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आता जे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मी काय काम करते म्हणून। मी जे होम केअर सर्व्हिस देते, आधी आपण पेशंटच्या घरी जाऊन सर्व्हिस देत होतो, नातेवाईक समोरच असायचे। तर आपली ती सर्व्हिस पण आता चालू आहे, पण मला असं बऱ्याच जणांनी सांगितलं की तुमच्याकडे केअर सेंटर सुरू करा। आपण केअर सेंटर सुरू करून आता 6-7 महिने झालेले आहेत। एवढा चांगला प्रतिसाद मिळेल असं वाटलं नव्हतं, पण बरेच जण आहेत की ते त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे आणून सोडतायत। तर त्यांचं सोडण्याचं कारण म्हणजे बरेच जण मला विचारतायत की यांना कोणी नाही आहे का, यांना डायरेक्ट सोडून दिलेलं आहे का। तर असं काही नाही आहे, त्यांच्या मुलांना त्यांची काळजी आहे। आता आजकालच्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये घरी करणारं कोणी नसतं, दोघं हजबंड वाईफ काम करतात, त्यामुळे ह्या आजीबाबांकडे लक्ष द्यायला कोणी नसतं। त्यामुळे त्यांना त्या आजीबाबांची चिंता आहे, म्हणजे त्यांना त्यांच्या आईवडिलांची चिंता आहे, म्हणून त्यांनी आपल्या केअर सेंटरमध्ये टाकलेलं आहे। तर ते अधूनमधून येतात, बघतात, आणि आपल्या केअर सेंटरमध्ये आपण पूर्ण देखरेख करतोय त्यांची। म्हणजे जसं की जेवण, नाश्ता, अंघोळ, त्यांच्या प्रॉपर वेळेनुसार गोळ्या देणं, सगळी केअर घेतली जाते। आणि तुम्ही बघतच असणार व्हिडिओद्वारे की केअर सेंटरमधल्या आजी पण खूप खुश आहेत। बाकीचे जे आजी आहेत त्यांना आपण व्हिडिओमध्ये दाखवत नाहीये, की तसं त्यांच्या घरच्या लोकांनी नाही सांगितलंय, त्यामुळे आपण त्यांना दाखवत नाहीयेत। तर माझ्या कामाला म्हणजे मला कमी दिवसामध्ये इतका चांगला सपोर्ट करणार तुम्ही सगळेजण असं मला वाटलं नव्हतं। तुम्ही मला जो सपोर्ट केला त्यानंतर त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते। आणि आता जे मी व्हिडिओ टाकते त्यानुसार माझी माहिती बऱ्याच जणांपर्यंत पोहोचलेली आहे। मी हे जे काम सुरू केलं हे फक्त जळगावसाठीच सुरू केलेलं होतं आधी सुरू करताना, की थोडंफार त्या म्हणजे माझं काम सुरू करण्याचं पण एक असं मला वाटलं होतं की मी काम सुरू केल्यानंतर फक्त तिच्यामध्ये मला पण थोडा रोजगार मिळेल असं वाटलं होतं, आणि जे पेशंट लोक आहेत यांच्यावर पण देखरेख होईल या हिशोबाने मी काम सुरू केलं होतं। पण हे काम सुरू करताना आता कुठेतरी असं वाटायला लागलंय की माझ्याकडून काहीतरी एक म्हणजे चांगलं कार्य पण होतंय, की म्हाताऱ्या आजीबाबांची माझ्याकडून सेवा पण केली जाते। त्यानंतर आपण केअरटेकरचं काम करतो, मी एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून पण काम करते, आणि ते जॉब करून मग मी हे काम करते। माझं काम खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे। आणि आता मी काम जे सुरू केलं तर आता माझ्याकडे इंदोरच्या आजी आहेत, एक आजी फरदापूरहून आल्या आहेत, एक इंदोरहून आल्या आहेत। तर बाहेरगावच्या लोकांनी पण मला चांगला सपोर्ट केला की त्यांच्या आईवडिलांना माझ्यावर एवढा विश्वास ठेवून माझ्याकडे सोडून जात आहेत। इंदोरच्या आजी माझ्याकडे 4 महिन्यापासून आहेत। आता आजींना व्यवस्थित आहे, त्या आजींचं बॉलचं ऑपरेशन झालं होतं, टाके वगैरे पण काढले गेले आजींचे, पण तरी पण आजी अजून आपल्याकडे आहेत अजून 2-4 महिन्यासाठी। नंतर पेशंट बरं झालं की आपण त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवून देतो। तर तुम्ही जो मला सपोर्ट करताय असंच सपोर्ट करत राहा, तुमच्या सपोर्टशिवाय काही शक्य नाही आहे। आणि जी सर्व्हिस होती माझी ती MP पर्यंत पोहोचलेली आहे। तर आपण MPतले पण पेशंट आपल्या केअर सेंटरमध्ये पाठवतोय। बाहेर समजा आता 40 गाव झालं, 40 गाव, भुसावळ वगैरे, इथं पण आपल्याला आपलं सेंटर सुरू करायचे, पण ते बघू अजून भविष्यामध्ये। तुम्ही मला सपोर्ट केला तर ते मी नक्की करणार आहे पुढे। आता व्हिडिओ बनवण्याचं कारण असं होतं की मला बऱ्याच जणांचे कॉल येत आहे की तुम्ही वृद्धाश्रम चालू केलंय का। मी तेवढ्यासाठीच आजचा व्हिडिओ घेतलेला आहे की मी वृद्धाश्रम चालू नाही केलेला आहे, भविष्यामध्ये महाराजांची कृपा झाली तर आपण ते पण काम करू। आता सध्या तरी मी फक्त केअर सेंटर चालवते, आणि केअर सेंटरमध्ये म्हणजे म्हाताऱ्या आजीबाबांकडनं ची जी सेवा माझ्याकडनं होते हेच भरपूर आहे। तर मला असंच सपोर्ट करत राहा, आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार तर मी जे काम सुरू केलं हे तुम्हाला कसं वाटतं त्याबद्दल पण मला सांगा, सपोर्ट करा।